कडून स्ट्राईक गोलंदाज संदीप करावकर, स्ट्राईकला फलंदाज प्रमोद प्रधान, नॉन स्ट्राईक फलंदाज मनोज रसाल. गणपती बाप्पा मोरया. गेम ऑन. संदीप तुळू, प्रमोद प्रधान. पहिला चेंडू, खूपच चांगला चेंडू म्हणता येईल. डॉट चेंडू म्हणतो पहिला चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल संदीप करावकर यांची. पुन्हा एकदा संदीप करावकर टू प्रमोद प्रधान. आता मात्र सुरेख फटका म्हणता येईल. रवी पाटील खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अतिशय खराब क्षेत्ररक्षण रवी पाटील यांचं. जिथे एक धाव होती तिथे मात्र 4 धावा मिळतात फलंदाज प्रमोद प्रधानला. आणि तसेच मारुती विलन पोपेटा संघाचं खातंही 4ने उघडतोय. गोलंदाजी चांगले होते मात्र क्षेत्ररक्षणाशी हवी तशी साथ मिळत नाही इथे. वा आता मात्र निलेश वायदंडे यांच्याकडनं झेल सुटलेला आहे. तसे खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आता मात्र सुरेख गोलंदाज आहे. एक डॉट चेंडू ची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर 5 धावसंख्या. पुन्हा एकदा संदीप टू मनोज. मात्र पॉइंटच्या एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र एकच धावेवर समाधान फलंदाज मनोज याला. 5 चेंडूच्या संबंधित धावसंख्या झाली ती 6 धाव संख्या बिनबाद. अतिशय संत सुरुवात म्हणता येईल. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ते. वा अप्रतिम गोलंदाजी. कुमार मडवी कृपया एक गाडी घेऊन जायची भांडी. तिथे सर्व वाट बघतायत. अरे कुमार तुझ्या मुले थांबलेत सर्व तिथे. आणि आमचे आदरणीय नीती स्पोर्ट्सचे ओनर वासुशेठ भोईर यांनी कृपया करून समालोचन कक्षात येऊन स्थान पण व्हायचं आहे. तसेच रामशेठ घरात वरचेवलेचे एक दानशूर व्यक्तिमत्व आम्ही लाडाने त्यांना रामदादा या नावाने संबोधतो. रामदादा कृपया करून आपण आतमध्ये समालोचन कक्षात येऊन विराजमान व्हायचं आहे. वैयक्तिक दुसरं पहिलं षटक रवी पाटील. पहिला चेंडू डावेस्टीच्या बाहेरचा. अंपायर वाईट दर्शवत आहे. 1 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. आता मात्र क्लीन बॉल. दांडी गुल. फलंदाज मनोज रसाल. बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय आणि फाईल
नवीन फलंदाज आहे तो रत्नदीप पाटील. आताच त्याच्या 2चे 4 हात झालेले आहेत रत्नदीप पाटील. वा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण बाबादादा यांचं. आणि संजय पाटील बॉस आपण पण सुद्धा समालोचन कक्षात येऊन स्थान पण व्हायचं आहे. वाह सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण बाबादादा यांचं. मात्र 1 धावसंख्येत भर पडते 22च्या स्वरूपात. आणि बॉस कृपया आमचा घसा बसलाय. आम्हाला पण माहिती आहे तुम्ही एक चांगले सत्र कॉमेंटेटर आहेत, तर आम्हाला थोडी साथ द्यायची आहे. आम्ही पण नौके आहेत. बॉस कृपया विनंती आहे. आम्हाला सवय नसल्यामुळे आमचा घसा जरा बसलेला आहे. या मी काय म्हणते जरा डिश आले हो काका डिश दिसे भाई. आणि फलंदाज बाद होते प्रमोद. सुरेख गोलंदाजी मध्ये रवी पाटील यांची. नवीन फलंदाज येतो तो दादा गायकवाड. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहेत ते. तसे आक्रमक फलंदाज आहेत. बघूया आता कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. पोपेटा इलेव्हन संघाने पोपट आहे का, मारुती पोपट संघाने नाण्यापैकी जुगून फलंदाजी. वाह सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 50+ हा खेळाडू आहे, पण अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल निलेश नाईक यांचं. आणि 2 षटकाच्या संख्येत धावसंख्या झालेली आहे 11 ना. 2 षटकाच्या संख्येत धावसंख्या झाली आहे 11 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. अतिशय संत सुरुवात म्हणता येईल. आणि अच्छा सन्मान मूर्ती म्हणजे आमच्याकडे किरण खानावकर आणि हेमंत दरे यांचं उर्फ भाऊजी यांचं MPC कॉलेज तर्फे काय नितीन गुरव, नवीन गोलंदाज नितीन गुरव. नितीन गुरव टू दादा गायकवाड. वाह सुरेख चेंडू, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल नितीन याची.
थ्री स्टार साने सर यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे. कृपया येऊन आपण समालोचन कक्षात स्थान बनवायचं आहे. साने साहेब अप्रतिम गोलंदाजी म्हणते नितीन यांची. डॉट टाकले ना बॉल किती आले या षटकातले दोन्ही. ओके ओके पहिलं वाईट होतं का दुसरं ओके. आता मात्र काहीच खूपच उजव्या बाहेरचा चेंडू अंपायर जीवन गावडे वाईट दर्शवतात. ज्या गोलंदाजीची आपण या मैदानामध्ये वाट पाहतो गोलंदाज नितीन गुरव पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. फलंदाज गायकवाडसाठी सुंदर चेंडू खेळून गेला त्या खाली क्षेत्ररक्षक येतोय निलेश वायदंडे चेंडूची फेकी करीत तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. एक धावानं संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती 14. एक बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर लागली. स्ट्राईकला असलेला फलंदाज रत्नदीप पाटील चांगला फलंदाजी करतो. चिंचपाऱ्याच्या संघातून आपल्याला अनेक वारा आपल्याला खेळताना पाहिलं या फलंदाजाला. तो फलंदाज आता मैदानामध्ये खेळतोय. ही शृंखला ASC कॉलेज मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामधील हा पहिलाच सामना आपल्याला आपण पाहत आहात. तो पहिलाच सामना चालू आहे आणि रत्नदीप हा फलंदाज स्ट्राईकला असलेला फलंदाज त्यासाठी नौका गोलंदाज एक चांगला अनुभवी मॉर्निंगचा गोलंदाज नितीन गुरवचा चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे मास्टर धन्यवाद. चांगली धून वाजवली डीजे मास्टर. आपलं सुद्धा अभिनंदन करतोय. आपण या शृंखलेमध्ये आम्हाला संवाद साधत आपण आमच्याशी. तोपर्यंत जाऊया आपण मैदानामध्ये नितीन गुरवचा चेंडूचा चांगला समाचार घेतला. रत्नदीपनं मी सांगितलं होता का चिंचपाड्याचा बिलोंग करणारा हा फलंदाज आहे. सुंदर दिसणारा चेंडू लेगच्या दिशेने त्या क्षेत्राचा जे होईल का आणि झेल तर झालाय पण पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. फलंदाज बाद. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. त्या दिशेने लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता मयूर नाईक चांगला झेल घेतला न स्कोर धावसंख्या धाव लागली ती 18. 2 बाद 18 3 बाद 18. कुठलं शतक चालू आहे? तिसरं शतक प्रगतीपथावर नितीन गुरव याचं. त्याच्या आपण पाहिल्या याच्या अगोदर चेंडूवर एक मोठासा फटका चौकार आला होता आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला. रत्नदीप लेगच्या दिशेने खेळला होता. मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये तो हा फलंदाज बाद झाला आणि फलंदाज बाद होताना नितीन गुरव आपल्यासाठी पुढचा चेंडू उंचावण्याचा प्रयत्न. नौका फलंदाज प्रणित फलंदाज चेंडू डॉट होतोय. पंच दिसवतात की हा षटक सुद्धा संपलाय. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. पंच इम्पॅक्ट प्लेअर आलाय का? 3 ओव्हर नंतर इम्पॅक्ट प्लेअर घेऊ शकतो असा पंचांनी दर्शवला. जीवन गावान एक नामांकित पंच आहेत. आपण अनेक शृंखलामध्ये त्यांना पाहू शकता आणि आपण इथं आलात आपल्या सुद्धा मॉर्निंगच्या वतीने स्वागत करतो. अशीच सेवा आपण आम्हाला देत राहा. 3 प्लेअर बाहेर काढू शकतात का? जर पुढचा सामना आहे रोहिदास गायकर आणि ST पाटील या संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण टॉच विनसाठी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. 3 षटक संपले. 3 षटकांच्या नंतर धावसंख्या धावपकर लागली ती 18. 3 फलंदाज बाद झालेत. आपण पाहिलात 40+ मध्ये अनेक मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील. राजकुमार जितेकर
एक जादूगर आहे तो, त्याच्यामध्ये अनेक कला आहेत त्याच्या जादूमध्ये. ऑफ स्पिन, लेग स्पिन आपण पाहू शकाल. त्याच्यानंतर वासू शेठ आहेत, ते सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. असे अनेक नौके 40+ गोलंदाज सुद्धा त्यांच्यामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. पहिला गोलंदाज होता यामध्ये संदीप करावकर, ज्याने सुरेख गोलंदाजी केली, ज्याने 6 धावा दिल्यात. सुंदर पॉवर प्लेचा षटक हाताळला त्याच्या माध्यमातून. त्याच्यानंतर 40+चा एक रवी पाटील, जो चिंचपरातून आपण पाहता चिंचपरा संघातून खेळतो, तो गोलंदाज ज्याने गोलंदाजी केली आणि धावसंख्या दिली ती 5 धावा दिल्यात. त्याच्यानंतर गोलंदाज आला होता नितीन गुरव, ज्याने धावसंख्या दिली ती 6. असे 7 आणि धावसंख्या धावपकलेली असे 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 18 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1 धावेची सरासरी राखण्याचा प्रयत्न केलाय तो 40+ मॉर्निंग संघाच्यानं. आता वैयक्तिक मी सांगितलं होतं, आता तुम्हाला बोललो होतो की जो जादूगर, ज्याच्या बोटामध्ये जादू आहे, तो बब्या दादा म्हणजे राजकुमार जितेकर. सुंदर चेंडू होता, ऑस्टमच्या बाहेर चेंडू फेकला गेला बबेदाच्या माध्यमातून आणि तो चेंडू निर्धाव गेला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या जागेवरच 18. 3 बाद 18. चौथं षटक प्रगती दिवतावर जादू गोलंदाज ऑप्टिशनने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक करावकर आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसरा प्रयत्न होता पण समाधान मानलंय. एक थोडं मिस झाले का कुठेतरी बाबा त्याचा बॉल चेंडू घेताना एसटीवर चेंडू आढळला आहे. चेंडू दुसऱ्या दिशेने निघून गेला तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली आणि 2 धावेनं धावसंख्या धावपलकावर लागली ती 20. 3 बाद 20. चौथं षटक प्रतिबतावर गोलंदाज राजकुमार जितेकर, एक जादूगार मास्टर माइंड. तिथं निनाद तारेकर सुद्धा आपल्याला पाहू शकाल मैदानामध्ये. आपल्याला या संघापुढं हे सामने 6 षटकात येतील. 6 षटक 6 गोलंदाज. कारण का आपलं मॉर्निंगचे नियमच आहे आमच्या भोईर साहेब की सर्वांना खेळला भेटला पाहिजेत. चेंडू निनाद तारेकरचं नाव घेतलं, चेंडू त्यांच्याकडे आला, तोपर्यंत फेकी केली. 1 धाव पूर्ण, 1 धावाने चांगली धाव पाकायला लागली ती 21. ती चौथं षटक पदवीधर जितेकर, राजकुमार जितेकर. एक सुंदर आयोजन आहे, आपण पाहू शकता मॉर्निंगचा. एक छोटासा नियोजन केला पण मोठं आयोजन झालंय. मला असं वाटतं एक सुंदर आयोजन आहे आपला. आपण सर्वांनी हातबोट लावून हा यशस्वी पूर्णपणे शेवटपर्यंत यशस्वीपणे पार करायचा हा कार्यक्रम आपला. असं सर्वांचा हात असेल तर खरोखर यशस्वी कार्यक्रम पार पडेल. आणि जाऊया मैदानामध्ये चौथं षटक प्रगती पथावर राजकुमार जितेकर. खेळण्यासाठी फलंदाज प्रणितचा उंचावर माझा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू खेळतो. मला वाटतं आल्यापासून मला 2 चेंडूचा या फलंदाजी सामना केला आणि दोन्ही चेंडू निर्धाव खेळले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत स्वतःचं खातं खोललं नाही. 2 चेंडू त्यांनी खेळले आहेत. तिसरा आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकेल राजकुमार जितेकर. दुसरा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू होता, ब्लॉकाल चेंडू फेकला गेला. राजकुमार जितेकर ना इथं मिथून जितेकर खुश झालाय की आमचा राजकुमार दादा चांगली गोलंदाजी करतोय. मी पकाशीच म्हटलं की त्याच्या हातामध्ये जादू आहे बाबा दादा. हॅट्रिकला 1000 रुपये आहे, पण पैसे आल्याशिवाय मी नाव घेत नाही. त्या माझ्याकडे पैसे जमा करा तोपर्यंत नाव घेईन बाबा दादा, तू कोणीही असू देत, असं माझं वैयक्तिक कॉमेडी करतात आहे. बघा 40+ लाजवेल अशी क्षेत्ररक्षक असे डाय मारतोय. खरोखरच इथं आपले वंडर बॉय मॉर्निंगचे चाचू केनी सुद्धा आले आहेत. त्याच्या माध्यमातून आपल्याला सॉन्ग सुद्धा पाहायला भेटतील नंतर 12च्या नंतर. हा 4 षटक संपले. 4 षटकांच्या धावपालकावर धावा लागले त्या 21. म्हणजे आत्तापर्यंत बबेदाने 3 धावा खर्च केल्या असतील. सुंदर गोलंदाजी राजकुमार जितेकरच्या माध्यमातून, ज्याने आत्तापर्यंत 3 धावा खर्च केल्या. नौका फलंदाज राहुल कदम. 30 मला वाटतं आतापर्यंत 30 धावा 30 चेंडूंचा खेळ होता. त्यामधील 24 चेंडू टाकून झाले आहेत आणि 24 चेंडूनंतर धावसंख्या धावफक लागली ती 21. आता 12 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे ना. 12 चेंडूमध्ये आपल्याला धावा जमावा लागतील. हा संघ समोरचा, त्याच्यामध्ये निनाद तारेकर आहे, अजय पाटील आहे, संदेश भगत आहे, रवी पाटील आहे, गणेश नाईक, असे मोठे फलंदाज ज्या मैदान यांच्या ज्या फील्ड करणाऱ्या वासू भिंगारकर सारखा, वासू नाईक सारखा, वासूशेर सारखा एक फलंदाज आहे. नौका फलंदाज राहुल कदम, स्ट्राईकला असलेला फलंदाज
दादोशो गायकवाडला काहीतरी मोठे फटके खेळावेत लागतील. 2 षटकांचा 2 षटकं शेवटचे राहिलेत. षटकाला 500. मी पैसे आल्याशिवाय कोणत्याही माणसाचं नाव घेऊ शकत नाही. उंचावर माझा लेगच्या दिशेने निनाद तारेकर ज्यादा चेंडू लेग दिशेने घेऊन काढला. मिस फील्ड झाली. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का? पण तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. तर मी मागाशी सांगितलं की मोठे फटके मारावे लागतील. शेवटचे 2 षटक आपल्याकडे पर्यंत 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूमध्ये आपल्याला धावा जमाव्या लागतील. आणि या डावक्या फलंदाजानं बापूसे ज्या ऐकला आणि पहिला चेंडू चौकार खेचला आणि 4 धावसंख्या धावा पकडली 25. 5वं षटक प्रगतीपथावर निनाद तारेकर मॅम फ्रॉम पारगाव वरून हा आलेला गोलंदाज. पण मॉर्निंगचा आमचा सदस्य असलेला हा गोलंदाज निनाद तारेकर ज्याला प्रेमाने बापूला म्हणतो असा हा गोलंदाजी तयार. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल एक डावक्याचा फलंदाज बापूसे. उंचाबाचा प्रयत्न. सुंदर चेंडू. पंच सांगता हा चेंडू डॉट फेकला गेला निनाद तारेकरच्या माध्यमातून. धावसंख्या जागेवर 25. गोलंदाज निनाद तारेकर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्टेट डाईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक निलेश वायदंडे क्षेत्ररक्षक करील तो म्हणजे एकदा पण दुसऱ्याचा प्रयत्न. धोका होईल का? पण एका धावानं समाधान मानलंय. एका धावानं संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती 26. 5वं षटक प्रगतीपथावर निनाद तारेकर उर्फ बापू या गोलंदाजाचं. फलंदाज नौका स्ट्राईकला आलेला तो राहुल कदम. मोठे फटके खेळावे लागतील. धावा जमाव कराव्या लागतील. आपल्याला हवे हल्ले करावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. आपल्याला धावा जमाव्या लागतील. 6 षटकं 30 चेंडूमध्ये आपल्याला कमीत कमी आपण 50-60 धावा जमाव्या लागतीलच. निनाद तारेकर थोडं क्षेत्ररक्षकमध्ये फेरबदल करताना वासू शेटवर सांगतं की जसं आहे तसं राहू द्या. पण निनाद तारेकर क्षेत्ररक्षकाला थोडा फेरबदल करताना मैदानामध्ये जाऊया. निनाद तारेकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू आपल्या दिसून चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षक रवी पाटील लावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. तिचं धाव होईल का? पण एका धावानं समाधान मानलं आहे. तशी एका धावानं धावसंख्या लागली ती. दुसऱ्या सामन्यात या इनिंग नंतर टॉचिंग होईल. SD सर आणि कप्तान रोदस गायकर यांच्यामध्ये या दोन संघांमध्ये हा सामना होईल. जाऊया मैदानाकडे. निनाद तारेकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकेल. गोल बापूशेसाठी. बापूशेला फटके घालावे लागतील. धावा जमा कराव्या लागतील. उंचावर चेंडू. सुंदर चेंडू होता. चेंडू काही समाजला नाही. पुन्हा डॉट चेंडू समाप्ती. डॉट चेंडू धावसंख्या दाबावी लागली ती 27. 5वं षटक प्रगतीपथावर निनाद तारेकर बापू या गोलंदाजाचं. खेळून काढला चेंडू. करावकर क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय. प्रयत्न यशस्वी होईल का? आणि फलंदाज बाद. डीजे मास्टर. आपण पाहिलात की आता वासू शेठ सराव करतोय. मग गोलंदाजी वासू शेठ येईल का? आमच्यासाठी स्कोरर भोईर उमेश भोईर इथं बसलेले आहेत. एक मोठा नाव आहे स्कोररमध्ये. आपण त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. थोडा उशीर झाला पण आपलं सुद्धा स्वागत करतोय. नाईक अपेक्षा पाहिजे निखिल नाईक. मी पैसे आल्याशिवाय कुठल्याही माणसाचं नाव घेणार नाही. तो कुठलाही माणूस असू देत. मी मगाशी सांगितलं ज्याला कोणाला बक्षीस लावायचं असेल पैसे टेबलावर. मग तो सर्व आपलेच मित्र आहेत. हा पैसे जमा झालेत. नितीन ऑप्टिकचे मालक नाईन ऑप्टिकचे मालक निखिल नाईक यांच्या माध्यमातून 5,000 इथे जमा झालेत. जर वासू शेठने हॅट्रिक घेतली तर तुम्हाला इथे 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक जमा झाले. आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे.
हॅट्रिक झाली नाही तर पैशांचा विचार केला जाईल नाही ना. स्वतः करा थार मारुती पोपट वासू शेते समोर उंचावर चेंडू चेंडू सुमाराच्या बाहेर जाईल का ना. पहिला षटकार डीजे मास्टर. निखिल दादा असं आहे का 3 षटकार मारले हो नाही ना. हा दुसरा चेंडू स्वतः कर्णधारांनी समजलं की धावा पाहिजेत धावा जमावा लागतील आणि आल्या आल्या पहिला षटकार ठोकला. या मराठी इनिंगचा पहिला षटकार वासू शेठ आपल्यासाठी 5,000 जमा झालेत. नाईक ऑप्टिक्सचे मालक निखिल नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला 5,000 आले होते. दुसरा तिसरा चेंडू होता सुंदर चेंडू भले एक षटकार मोठा खाला पण 2 चेंडू 2 फेकण्याच्या माध्यमातून 2 चेंडू फेकले गेले त्यांच्या माध्यमातून वासू भोईरच्या माध्यमातून. वासू भोईर एक चांगला गोलंदाज 40+ मास्टर आहे एक अनुभव आहे त्यांच्याकडे अनेक वर्षाचा. लगातार 3 चेंडू पुढचे डॉट काढले तर 2,000. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत 3 चेंडू फेकले 2 चेंडू वाकेत मग 2 चेंडू आणि 2,000 मध्ये सवाल आहे का मोपी साहेब. जर 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकले गेले डॉट तर 2,000 रुपये आतापर्यंत जमा झालेत वासू भोईरसाठी. निखिल ऑप्टिक्सचे मालक निखिल नाईक यांच्याकडनं नाईक ऑप्टिक्सचे मालक आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकेल वासू भोईर. पुढे येऊन जर एसटी रक्षकाच्या हातातून चेंडू गेला तरच रन नाहीतर ज्याच्या हातात चेंडू राहिला तोपर्यंत स्ट्राईक चेंज होली जाणार नाही. स्ट्राईक पण चेंज रन तर नाही स्ट्राईक चेंज पण नाही होणार. हा एक चेंडू 2,000 एक चेंडू 2,000 या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे मला वाटतंय. आतापर्यंत 4 चेंडू ज्याने डॉट फेकले गेलेत वासू भोईरच्या माध्यमातून. पहिला चेंडू त्यांनी षटकार खाला गेला आणि हा सुद्धा चेंडू डॉट फेकला गेला. 2,000 इथे जमा झालेत वासू भोईर आपल्यासाठी. धन्यवाद वासू भोईर. पहिल्या चेंडूवर आपण षटकार खाला पण 5 चेंडू तुम्ही चांगले फेकलेत म्हणजे सुंदर चेंडू त्यांच्यासाठी थोड्या टाळ्या झाल्या पाहिजेत. तर जाऊया आपण टॉच होते टॉच होऊन होते एस टी पाटील आणि दादाचं नाव काय रोगदास गायकर या दोघांच्या माध्यमातून पाहूया टॉच होते आपण. टॉचिन होत आहे एस टी आणि गायकर पाटील आणि गायकर या 2 कर्णधार. वासू भोईर आपण सुंदर गोलंदाजी केली. वासू भोईर आपण जे मेहनत केली आतापर्यंत ती मेहनत सफल झाली. 2,000 रुपये आपल्याला आली तर जमा झाले 2,000 घेऊन जायचं आहे. नाईक ऑप्टिंगचे मालक निखिल दादांच्या माध्यमातून आपल्याला जे 2,000 रुपये दिले होते. सुंदर गोलंदाजी केली. खरोखर आपला प्रेम आहे वासू शेठ त्यांच्यावर तुमचा. तर जाऊया टॉचून कॅमेरामॅन टॉचून होतं आपण टॉचूनकडे कॅमेरा मारायचा आहे. आपण गायकर आणि एस टी पाटील या 2 कर्णधारांच्या माध्यमातून टॉचून होत आहे. आपण पाहू शकाल की ज्यानं पहिला चेंडू षटकार खाल्यानंतरचे 5 चेंडू ज्याने शोर फेकले गेले त्याच्या माध्यमातून हे वासू शेठने दिले इस्तमा केले तर मटन आणा 2,000 रुपयाचा आपल्या पोरांसाठी. वासू शेठ तुमचा सुद्धा धन्यवाद. चला टॉच विन होता एस टी पाटील आणि गायकर बाजू तिथं दिसतोय आपण निखिल ऑप्टिक्सचे मालक एक मोठा व्यक्तिमत्व आहे निखिल दादाचं जे नाईक ऑप्टिक्सचे मालक आहेत ज्यांच्या आपण पाहून जर मोठमोठे शोरूम आहे चष्म्याचे आणि चापा एस टी पाटील यांना टॉच भेटले. आपला काय निर्णय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करतो. दादा आपल्याला कोणते फलंदाजी असेल का आपण ज्या फलंदाजीवर विश्वास ठेवू शकता आणि मोठ्या रन जमा करू शकाल? आमचे तर प्लेयर सगळे न खेळणारेच आहेत म्हणजे मॅच कुठे खेळत नाही ते फक्त प्रॅक्टिस फक्त
एकदम प्रॅक्टिस करणार आहेत तर बघूया. दादा आपण बघितल्या मॅचमध्ये बघितलात का बबेदार का जादूगर होता ज्याने चांगली गोलंदाजी केली. वासू भोईर सारखा एक गोलंदाज होता ज्याने 7 चेंडू फेकले गेले आणि पहिल्या चेंडूवर ज्याने षटकार काढला, नंतरचे 5 चेंडू ज्याने डॉट फेकले गेले याच्या माध्यमातून. हा अनुभव आहे. वासू सर आपण काय बोलू शकाल का आपल्याकडे काय होता की आपण जे 5 चेंडू पहिला चेंडू षटकार खाला आणि नंतरचे 5 चेंडू आपण जे डॉट फेकले गेले आपल्या माध्यमातून, तर आपण कुठली गोलंदाजी आणि काय मनात विचार करत होतात का असे चेंडू फेकले गेले पाहिजेत? पहिल्या प्रथम आपले संघाचे आभार मानतो का माझ्यावर विश्वास ठेवून मला बॉलिंग दिली. पण मी एकदम जिद्दी प्लेअर आहे. किती पण मारले तरी मी माझ्याच पद्धतीने मी बॉलिंग टाकणार. मला माहिती आहे वासू सर एक जिद्दी प्लेअर आहे. किती पण असं चिल्लर काम तो कधी करत नाही. आपल्याला माहिती आहे हा वासू सरचं वाक्य आहे. आणि जाऊया मैदानामध्ये आता भोपी साहेब आपल्याला विनंती करतोय आपण थोडं समालोचक करावा कारण का आमचा सामना आता भोपी साहेब नाही भोपी सामना चालू झाल्या नंतर सामना चालू झाल्या या मग तुम्ही जर आपण पाहू शकाल की एक आता सलामी जोडी मैदानामध्ये आले एक निनाद तारेकर 40+, त्याच्यानंतर संदेश भगत असं नौपाड हा संदेश भगत जो नौपाडातून आपल्याला खेळायला मिळेल आणि निनाद तारेकर उर्फ बापू हा पारगाव संघातून खेळायला मिळेल. आपण पंचांच्या भूमिकेत आपण गुणवंत गोवारी एक जो कांबोट्यामध्ये बिलॉंग करतात ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळला आपल्या संघासाठी आणि अजूनपर्यंत जे प्लेइंग लिस्टमध्ये ज्यांचं नाव असतं ते गुणवंत गोवारी. आणि त्याच्यासोबत एक मोठं नाव आहे वाघलीवाड्याचं ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं अनेक वर्ष क्रिकेट खेळलं जे जीवन गावन जे पंचांची भूमिका पाहते. आता 6 षटकाच्या सामन्यात धावसंख्या धावपळ काय होती ती 34 आणि 35 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे 30 चेंडू आणि 35 धावांची गरज या सामना जिंकण्यासाठी. आणि फल सलामीची जोडी आली ती निनाद तारेकर 40+ मास्टर एक पारगाव संघाच्यातून आणि पण मॉर्निंगमध्ये जे आता आपण जे सर्व हे प्लेयर्स पाहतात हे पंचकुशीतील आमच्या वडगर असो या ओला विभाग असो तिकडे उसारली पार उरणपर्यंत आमचे सर्व करंजाडे विभाग असेल अनेक विभागातील हे प्लेयर्स आहेत. आणि हे सर्व आम्ही एक मित्रासारखे सकाळी आम्ही मॉर्निंगला प्रॅक्टिस करत असतो. आणि या प्रॅक्टिस करण्याच्या माध्यमातून हे आयोजन आज आम्ही या आयोजनाला ठेवलं आणि त्या आयोजनाला आपण पाहू तर सर्वांनी हात लावलं आणि आजपर्यंत आमचं यशस्वी आतापर्यंत ठरत आलं आयोजन. सुंदर आयोजनाचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये जास्त धावपळ असते ती विजय भोईर बालम आमचा त्याच्यानंतर सचिन पाटील असेल भोपे असतील अजय पाटील अनेक आमचे ज्यांचे नावं राहिले असतील भले रोहिदास पाटील असो किंवा पप्पू असो आमचे अनेक आहेत राजा पाटील आणि 2 पवार आहेत संतोष पवार आणि गणेश पवार. तर संस्कार स्पोर्ट त्यांच्या माध्यमातून या मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या बॅट आली या टुर्नामेंटसाठी त्यांचं मी सुद्धा स्वागत करतोय. कारण का अशीच जेव्हा कार्यक्रम पार होतो कोणाचाही हातभार छोटे हातभार लावून एक डोंगर उभा होतो आणि जो कार्यक्रम सफल होतो. तसंच आपण पाहतो अनेक जणांनी या शंकलीसाठी आम्हाला मदत केली त्यांचं मी धन्यवाद करेन. जाऊया मैदानाकडे सामना चालू होतोय. 30 चेंडू आणि 35 धावांची गरज. पहिलं षटक प्रगतीपथावर पहिला गोलंदाज प्रदीप देसाई 40+ मास्टर आहेत. आपण यांना सर्वांना आपण जे फील्ड क्षेत्ररक्षक आहेत त्यांना आपण आणि फलंदाज या 2 संघांना आपण एसी गामच्या पाहू शकाल. सुंदर चेंडू लेग क्षेत्ररक्षण खेळून काढलाय. चेंडू जाईल समोरच्या बाहेर 4 धावांसाठी. मनोज भोईर आपण कुठे असाल तर आपण बाबेदाराशी संपर्क साधतायत. बाबेदा इथेच आहेत आमच्या समोर. सुंदर चेंडू होता लेगच्या दिशेने खेळून काढला. आपलं वैयक्तिक खातं 4 धावानं निनाद तारेकरनं खोललं आणि संघाचं सुद्धा खातं 4 धावेनं संघ एक मोठा फटका पहिला चेंडूचा समाचार घेतला. त्याच्यानंतर आमच्याकडे एक आमचे मित्रच आहेत दिगंबर घरत एक सुंदर कॉमेडी करतात विजय भोईर ज्यांच्या समोर आम्ही शिकलो कॉमेडी करायला त्यांच्यासोबत बसून ते दिगंबर भोईर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढला. 1 धावानं समाधान मारलं. दुसऱ्याचा प्रयत्न करतोय बापू पण तोपर्यंत 1 धावानं संघाची धावसंख्या लागली ती 5 बिनबाद 5. पहिलं षटक प्रतावर देसाई या गोलंदाजाचं एक 40+ गोलंदाज देसाई जे चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे 52+ आहेत ते
52+ आहेत. तर जाऊया मैदानाकडं. देसाई आपल्या षटकात पुढचा चेंडू राखेल. संदेश भगत जो नॉन स्ट्राईकला आतापर्यंत होता फलंदाज, जो स्ट्राईकला आलेला फलंदाज संदेश भगत. संदेश एक मोठं नाव रपाटे संघातून खेळणारा गोलंदाज फलंदाज, पण चांगली फलंदाजी करतो. इथे त्या काय करेल, इथे गोलंदाजी करेल का? 52 मास्टरच्या समोर फलंदाजी करेल. सुंदर चेंडूला त्याच्या खेळून करला. स्टेट आऊट. चेंडू जातो सीमाच्या बाहेर. 4 धावांची डीजे मास्टर. कोण बघायला आपण एक व्यक्तिमत्व ज्यांच्या मनामध्ये प्रेम भावना असा असलेला आमचा बॉस म्हणजे संजय पाटील. खरोखर एक आपण त्यांचा मठ पहा, स्वामी समर्थांचा मठ एक मोठा आहे, पण त्यांचा मन एवढा मोठा आहे का या भागात कोणाचं मन नसेल. सुंदर चेंडू. संदेश भगत खेळण्याचा प्रयत्न होता, जाऊन एसटीला आढळला, त्याच्या शरीरावर चेंडू आढळला. चेंडू गेला निर्धाव. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या धावपकड 9. जाऊ दे चालू. पहिलं षटक देसाई. सुंदर चेंडू लेखन खेळून गेला. चेंडू जाईल का समरसीच्या बाहेर. 6 धावांसाठी पंत जीवन काउंटर येतात. षटकार. आता मला वाटतं उमेश भोईर याने कॅल्क्युलेशन केलं होतं की किती धावा राहिल्यात. 26 धावा राहिल्या होत्या आणि त्याच्यातला आता 6 मॅनेज केलं तर 20 धावा राहिल्यात. म्हणजे 30 चेंडू आणि 20 धावा. मला वाटतं पहिलं षटक प्रगतीपथावर 20. दुसरा चेंडू उंचावर मारला. क्षेत्ररक्षक आली. जेल होईल का? आणि चेंडू फलंदाज क्षेत्ररक्षकाला दिसलं नाही. चेंडू सीमाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिलं षटक देसाई यांचं थोडं मागणं ठरलं, कारण का 35 धावांची गरज असताना त्यांनी 19 धावा तब्बल दिल्या ना. 19 धावा दिल्यात त्यांनी. खूप मागणं षटक केलं. थोडे बॅकफूटवर ढकलत होता पहिल्या सर्कलच्या ओव्हरमध्ये, पण खूप चांगली फलंदाजी केली निनाद तारेकर आणि संदेश भगतनं. तर आपण जाऊया दिगंबर घरात, जे आमच्या हे करू एक आमचे साथी समालोचक अनेक वर्ष ज्यांच्या समोर आम्ही समालोचक शिकलो. आम्ही कुठे बाहेर समालोचक करत नाही, पण आम्ही दोघं मिळून आम्ही कुठेही असं वरचावला असो वाघोली वाडा असो आमच्या गावामध्ये आम्ही दोघं मिळून करायचो. ते सिनियर होते, मी ज्युनियर होतो, पण आम्ही करायचो. छोटी कन्या असो पण आम्ही कॉमेडी करायचो. जाऊया मैदानाकडे दुसरा गोलंदाज आपल्या संघाचा पहिला आणि संघाकडे दुसरा गोलंदाज दादासो गायकवाड. 45 आणि 45 स्पोर्टचे ऑनर कुणाल नाईक जे इथं आले. त्यांच्या खरोखर एक आपण R5 मध्ये त्यांचं आपण सुद्धा R5 मध्ये एक त्यांचं स्टोअर आहे मोठा, तिथे आपण व्हिजिट करू शकता. आपल्याला टी शर्ट असो बॅट्स असो काही अनेक क्रिकेट स्पोर्ट्सचे आपल्याला ज्या वस्तू असतील पाहिजे असेल तर आपण तिथे त्यांच्या 45 स्पोर्ट्सचे मालक ऑनर कुणाल नाईक आपलं सुद्धा स्वागत आमच्या मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून. जाऊया मैदानामध्ये दादासोचा चेंडू निर्धाव गेला. दुसरा चेंडू दादासो फेकेल. निनाद तारेकर साठी सुंदर चेंडू होता. हा सुद्धा चेंडू त्यांच्या माध्यमातून डॉट फेकला गेला. अशी उलटी करावी लागेल आपल्याला. सामना जिंकायचा असेल, शेवटपर्यंत आपला सामना न्यायचा असेल, डॉट चेंडू फेकले गेले झाले पाहिजेत. विकेट काढावे लागतील, डॉट चेंडू फेकावे लागतील, बॅकफूटला फेकावं लागेल या गोलंदाजांना. आपल्याला फलंदाज जर आपला सामना जिंकायचा असेल तर. दुसरं षटक दादासोचा गोलंदाज लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्यामागे धावतोय. चेंडू आडेल काय तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न करायचा. क्षेत्ररक्षक धावतोय. सुंदर क्षेत्ररक्षक झालाय. आतापर्यंत 2 धावा पूर्ण झालेत की 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. 3 धावांना संघाची धावसंख्या धावावर लागली होती 22 धावा धावपालकावर लागले होत्या. दुसरं षटक प्रगती पथावर दादासो गायकवाड या गोलंदाजाच्या पंतांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. संदेश भगत एक चांगला फलंदाज आहे. आपण आतापर्यंत त्याने ज्याच्या माध्यमातून 3 चौकार 2 चौकार 1 षटकार खेळले गेले तर हा फलंदाज संदेश भगत.
सुंदर चेंडू, त्याला सुद्धा दादा सो सारखा गोलंदाज यशस्वी ठरतो आतापर्यंत, ज्याच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले गेले आणि 4 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. म्हणजे आता पण थोडंफार का नाही असो पण यशस्वी गोलंदाजी ठरण्याचा प्रयत्न दादा सो करत आहे. उर्वरित 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकले जातील का फलंदाज समाचार घेईल का या फलंदाजाला प्रॉब्लेमचा रस्ता दाखवता दादासो गायकवाड करेल का? हा गोलंदाज दादासो गायकवाड आपल्या षटकाला पुढचा चेंडू फेकेल संदेश बघेसाठी. संदेश बघेल उंचावण्याचा मोह काय त्याला जमला नाही. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव, 5वा चेंडू फेकला गेला त्यांच्या माध्यमातून दादासोच्या. सुंदर चेंडू गोलंदाजी केली आतापर्यंत दादासोने. 5 चेंडू फेकले गेलेत, त्यामधील 4 चेंडू ज्यानं डॉट फेकले गेलेत आणि आज सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला दादासो जर हा सामना आपल्या शेवटपर्यंत न्यायचा असेल, हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मी मगाशीच म्हटलंय की तुम्हाला डॉट चेंडू फेकले गेले जा पाहिजेत. हे कुठेतरी फलंदाजाला बाद करायचे आपला प्रयत्न काय असला पाहिजेत. आपल्या दिशेने केलं शतरक्षक होता देसाई यांना काय चेंडू समजला नाही. चेंडू त्यांच्या समोरून गेलाय. रत्नदीप जोपर्यंत फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. पंच जीवन गाऊन दर्शवितात हा सामना षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या दाखवावी लागली ती 23. 24 चेंडू आणि 12 धावांची गरज. आणि जे संघांची या 2 मॅच होईल त्या संघातील सर्व प्लेयरांना विनंती आहे की आपण थोडा आपला तिथंशी भोजनाचा काम चालू आहे तिथं आपण मदत करायला जायचं आहे. आपल्या दोघांना विनंती करतोय कर्णधाराची जिम्मेदारी असेल आपल्या प्रत्येक प्लेअरला घेऊन तिथं जाणं. आपण जे कोलीवाल्याचे बराच बँडवाले आपण वाजवतात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. सुंदर त्यांच्या माध्यमातून वाद्य चालू आहे आपण मैदानामध्ये पाहू शकाल. जाऊया मैदानाकडे वैयक्तिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडे तिसरा गोलंदाज रत्नदीप पाटील. 24 चेंडूचा आता केला ना 12 धावांची गरज. सामना जिंकायला लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील. या फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. लेखकाने खेळून चेंडू काढलाय. 1 धाव पूर्ण. फील्ड होतोय फेकी होसपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धावचा प्रयत्न होत नाही. एका धावानं समाधान मानतात. एका धावानं सांगायची धावसंख्या लागली ती 24. तिसरं षटक प्रगतीपथावर रत्नदीप आपल्याला जर हा सामना जिंकायला लागेल शेवटपर्यंत जर हा सामना न्यायचा असेल तर डॉट चेंडू आपल्या माधून फेकले गेले पाहिजेत. डॉट चेंडू फेकता फेकता आपल्याला 2 फलंदाजाला आतापर्यंत आम्हाला 1 सुद्धा फलंदाज यशस्वी गोलंदाज झाला नाही की कुठलाही गोलंदाज तुमचा या फलंदाजाला बाद करू शकला नाही. आपल्याला फलंदाज बाद करावे लागतील तेव्हा बॅकफुटला जायला हा संघ फलंदाजी करत असताना आपल्याला डॉट चेंडू फेकावे लागतील. फलंदाज बाद करावे लागतील. कुठेतरी या फलंदाजी करताना संघाला बॅकफुटवर न्यायचा प्रयत्न करायला लागेल गोलंदाजाला सामना जिंकायचा असेल तर. सुंदर मी मागेच सांगितलं कर हा बॅकफुट सामना फलंदाजाला न्यायचा असेल तर डॉट चेंडू फेकावे लागतील आपल्याला आणि ते काम रत्नदीप करायचा प्रयत्न करत आहे. आपल्या षटकातील पहिला चेंडू ज्याने फेकले 1 धाव खर्च केली. दुसरा धाव त्याने डॉट फेकला. जर सामना जिंकायचा असेल तर डॉट चेंडू फेकावे लागतील आणि विकेट काढावे लागतील तेव्हा संघ बॅकफुटला जाईल. नाहीतर आतापर्यंत 23 चेंडूचा खेळ 22 चेंडूचा खेळ बाकी 11 धावा. सुंदर चेंडू स्टेट डावी खेळून काढला. निना तारेकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक फील करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. एका धावानं सांगायची धावसंख्या बरोबर लागली ती 25. 21 चेंडू आणि 10 धावांचा गरज. 21 चेंडू 10 धावा. हा सामना सुद्धा जिंकता येईल पण कुठे येईल पण आपल्याला यशस्वी फलंदाज या फलंदाजांना बाद करावे लागतील. डॉट चेंडू फेकावे लागतील. जशी गोलंदाजी वासू भोरने केली आपण पहिल्या शेवटचे 5 चेंडू डॉट फेकले गेले. तिसरे चेंडू आपल्याला डॉट फेकावे लागतील. सुंदर चेंडू होता. मोह काय आवडला नाही. उंचावण्याचा प्रयत्न होता संदेश भगतचा आणि हा चेंडू डॉट फेकला गेला रत्नदीप पाटीलच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता 20 चेंडू आणि 10 धावांची गरज. सुंदर चेंडू होता स्टेडवर करून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतं. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? मिसफील्ड झाले पण बापू स्ट्राईक सोडायला मागत नाही. बापूला मोठे फटके खेळायचे आहे असावे असतील कारण का बापू स्ट्राईक सोडायला मागत नाही. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली होती. एका धावानं सांगायची धाव फेकावी लागली. ती धावसंख्या 26. तिसरं षटक प्रगतीपथावर रत्नदीप गोलंदाजी करतोय. पंच चेंडू 1 शेवटचा बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आमचे सिनियर खेळाडू आणि आमचे परम मित्र किरण मडवी यांचं इथं स्वागत करण्यात येते. भारतीय युवा नेते किरण शेठ मडवी यांचं सुद्धा मॉर्निंग क्रिकेट तर्फे स्वागत करण्यात येते.
तर आपण बघितला किरमडीवर एवढा प्रेम भूपींचा एका त्याने आमच्या आता माईक ओढून घेतला बोलासाठी का तू लोक बोलते शब्द आम्ही बोलणार बोलते. चालेल, तुमचा प्रेम असंच असू दे त्यांच्यावर. जाऊया मैदानाकडे. तीन षटकांचा खेळ संपला आतापर्यंत. धावसंख्या लागली धावफलकावरती 27. म्हणजे 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. 18 चेंडू 8 धावाची गरज. चौथा गोलंदाज प्रमोद कदम प्रधान का प्रमोद प्रधान हा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडे चौथा गोलंदाज निनाद तारेकर. स्ट्राईकला गोलंदाज उंचावण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून पहिलाच चेंडू फेकला गेला. असा गोलंदाज प्रमोद प्रधान. आपल्याला हा सामना शेवटपर्यंत न्यायचा असेल. आपल्याकडे धावा खूप कमी आहेत. 17 चेंडू आहेत आणि 8 धावा आहेत. जर आपल्या डॉट चेंडू जर फेकले गेले तर हा सामना शेवटपर्यंत जाऊ शकतो. तर हा सामना एकतर्फी होईल. तारेकर खेळून लेग साईड खेळून काढते. क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव पूर्ण झाली. दादासो गायकवाडच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला आणि फेकी केली. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाले. 1 धावाने संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती 28. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 7 धावांची गरज. मी मागाशी ज्या वेळेला मॉर्निंगचे आमचे 40+ मास्टर आहेत त्यांचा संघ खेळत होता फलंदाजी करतो तेव्हा मी सांगितलं की 50 धावा 60 धावा जमावा लागतील. हा सामना शेवटपर्यंत गेला असता. लेगच्या दिशेनं संदेश बघेच्या दांड्या गोल. फलंदाज बाद. बँच मास्टर हा फलंदाज जो बाद झाला संदेश भगत ज्यानं 11 चेंडूचा सामना केला आणि 17 धावा कुठल्या त्याच्या माध्यमातून. त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा सहयोग आहे. हा असा फलंदाज आता बाद झालाय आणि पॅवलिंगकडे चाललाय. त्या जागी नौके फलंदाज रवी पाटील. एक चांगली फलंदाजी करतो ज्याच्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही भरणं आहे असा फलंदाज रवी पाटील. रवी पाटील आला म्हणजे कॅप्टनचा विचार असतील का सामना लवकर संपला पाहिजेत आणि लवकर सामना संपला तर आमचा वेळ सुद्धा वाचेल. पण जाऊया मैदानाकडे काय घडतोय. चौथं षटक प्रगतीपथावर प्रमोद प्रधान या गोलंदाजाचं चेंडू लेगने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. फेकी करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाले. निनाद तारेकर असा एक फलंदाज आहे की तो धावा कमी धावून घेतोय. थोडा आलसी प्लेअर असा असतात. आपण पाहिलात क्रिस गेल असेल का ज्याने जिंदगीभर क्रिकेट खेळला पण 3 धावा कधी धावून घेतल्या नाही. तसं बापू आपण कधी 3 धावा धावून घेतल्यात असा आम्हाला पाहावं लागेल आपला संघ. आता घेतल्या वाटतं बापूनेच या सामन्यामध्ये घेतल्या निनाद तारेकरनं. लेगच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न होता बापूनी. आम्हाला इथं बापू आपल्याला सांगितलं 1 चेंडूमध्ये 10 धावा करत असताना आपण 10 धावा दिवस दिल्यात. तर मैदानाकडे प्रमोद प्रधान जो गोलंदाज आहे चौथा गोलंदाज. सुंदर चेंडू आपल्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो बापूच्या माध्यमातून पण 1 धावानं बापू समाधान मानतोय. धावसंख्या धावक लागली ती 4 षटक संपलेत आतापर्यंत. म्हणजे 24 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावर धावा लागल्या ते 30. मी मागाशीच म्हटलं उमेश भोर साहेब की 50 धावा असते ना तर हा सामना शेवटपर्यंत गेला असता. पण आपण यशस्वी न झाले तर आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये धावा जमवाव्या लागतील. आता 12 चेंडूंचा खेळ संपल्यानं 5 धावांची गरज. 12 चेंडू आणि 5 धावा. 5वा गोलंदाज कोण असेल या संघाचा. गोलंदाज नौका गोलंदाज कृष्णा यादव. वैयक्तिक पहिला आणि संघाकडे 5वा गोलंदाज कृष्णा यादव हा गोलंदाजीने तयार.
पंतांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करेल नीना तारेकर. एक चांगला फलंदाज उंचावण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का समस्या बाहेर. त्याकडे क्षेत्ररक्षक मनोज खूप चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्या